सर्व शेतकरी बांधवांना एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर। पीएम किसानचे जे वार्षिक 6,000 रुपये भेटते त्याच्यामध्ये आता थेट अतिरिक्त वाढ करून शेतकऱ्यांना 30,000 रुपये वार्षिक भेटणार। अर्थातच ते 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना सर्व काही पैशाची तरतूद केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसानच्या माध्यमातून केल्या जाते। जसं की प्रत्येकी 2,000 रुपये हप्त्याची आता याच्यामध्ये अतिरिक्त वाढ करून 8 ते 10,000 रुपयाचा हप्ता येत्या काळात भेटणार। अशा भरपूर साऱ्या न्यूज मागील 2 दिवसापासून सोशल मीडियावरती खूप जास्त टीआरपीने व्हायरल होऊ लागले। खूप मोठ्या चॅनल्सने देखील हे अपडेट दिले, जसे की शेती संदर्भात शेतकऱ्यांसंदर्भात जे अपडेट देत असते ते ॲग्रो शो असेल किंवा इतर भरपूर काही गव्हर्नमेंट चॅनल असो किंवा इतर काही चॅनलच्या माध्यमातून ही न्यूज देण्यात येऊ लागले। नेमक्याच्या संदर्भात काय माहिती तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात आणि सविस्तरपणे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर पुढील हप्ते कधी भेटणार तसंच या संदर्भातील मागील एका व्हिडिओमध्ये देखील आपण माहिती सांगितली, परंतु एक अपडेट देखील आहे पुढील हप्त्यांसंदर्भात। पुढील तारीख देखील आता इथे जाहीर करण्यात आली, तर ती कोणती तारीख आहे काय ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी जर कधी चॅनलवरती मात्र नवीन आला असेल तर नक्कीच चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता येत्या काळात असलेच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी। तर शेतकरी बनवणं जसं की आपण सर्वांना माहिती असतं की दरवर्षी जे की पीएम किसानच्या माध्यमातून जे की वार्षिक 6,000 रुपये अर्थातच 3 टप्प्यामध्ये जे की पीएम किसानच्या माध्यमातून प्रत्येकी 2,000 रुपयाच्या माध्यमातून वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना भेटत असते दर 4 महिन्याच्या कालावधीमध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर त्याच्याच पाठोपाठ जे की नमो शेतकरी योजना जे की राज्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येते। आता पुढील हप्ते जे की 20वा आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचा 7वा आणि पीएम किसान 20वा हप्ता या संदर्भात देखील एक अपडेट आहे, ते देखील आपण इथे जाणूया। सर्वतः तर हे कितपत सत्य आहे आणि तुम्हाला कधीपर्यंत हिचे पैसे भेटू शकते किंवा त्याच्यासाठी काही डॉक्युमेंटची गरज पडणार की नाही थोडक्यात आपण इथे जाणून घ्या। तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जे की जयदीप धनखडे साहेब हे एका सभेतून बोलत असताना एका कार्यक्रमातून बोलत असताना 8 जून 2025 रोजी त्यांनी केंद्र शासनाला अशी एक शिफारस केली आहे किंवा असं एक निवेदन केलं आहे की तुम्हाला जर काही शेतकऱ्यांना खरोखरच मदत करायची असेल, तुम्ही वारंवार तुमचं वक्तव्य असतं केंद्र शासनाचं केंद्रीय कृषी विभागाचं की शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे असं तसं सर्व काही, तर नक्कीच तुम्ही पीएम किसानचे जे वार्षिक 6,000 देतात त्याच्यामध्ये अतिरिक्त वाढ करून तुम्ही 30,000 रुपये शेतकऱ्यांना द्यावे असे त्यांनी निवेदन आणि एक शिफारस जे की केंद्रीय कृषी विभागाला आणि त्याचबरोबर केंद्र शासनाला इथे केलेली आहे। आता याच्या संदर्भात हे एक जाणून घेणं महत्त्वाचं आहे की केंद्र शासन अर्थातच आपल्या भारताचे प्राईम मिनिस्टर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे कितीपत गांभीर्याने जे की उपराष्ट्रपतींची सर्व काही शिफारस घेते याच्याकडे लक्ष आहे। आता 20वा हप्ता भेटण्यापूर्वी जर कधी त्यांनी असा काही निर्णय घेतला आणि त्यांची शिफारस त्यांनी मान्य केली तर नक्कीच येत्या काळात तुम्हाला जे की पीएम किसानचा 10,000 रुपयाचा हप्ता तुमच्या थेट अकाउंटमध्ये येऊ शकतो शेतकरी बांधव। कारण की अर्थातच 30,000 रुपये म्हटलं तर 10,000 रुपये प्रत्येकी 3 टप्प्यामध्ये 10 + 10 + 10 असे 30,000 रुपये तुम्हाला तिथे भेटेल। परंतु तुम्हाला सांगू शकतो की याच्या संदर्भात केंद्र शासनाची तथा केंद्रीय कृषी विभागाचे अद्याप कोणतेही ठोस भूमिका नाही किंवा याच्या संदर्भात कोणताही रिप्लाय त्यांचा जे की उपराष्ट्रपतींना नाही, जयदीप धनखडे साहेब यांनी जी शिफारस केली यांना नाही। आता अर्थातच पुढील हप्ते कधी भेटणार आणि भेटणार तर 10,000 भेटणार का, तर शेतकऱ्यांनी तसं की तुम्हाला सांगितलं की जर कधी काही ॲक्शन घेतली तरच भेटणार, परंतु नक्कीच 2,000 रुपये तुम्हाला ते रेग्युलर भेटणार, कधी भेटणार काय भेटणार हे देखील ते जाणून घेण्यात तत्पूर्वी तुम्हाला एक क्लिअर करू शकतो की मागील व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी जसे की आपण लेटेस्टमध्येच मागील एक व्हिडिओ पीएम किसानच्या आणि नमो शेतकरीच्या अर्थातच या दोन्ही योजना संदर्भात अपलोड केला आहे की पुढील योजनेची तारीख सर्व काही येणाऱ्या हप्त्याची तारीख काय ते सर्व त्याच्यावरती भरपूर शेतकऱ्यांनी खूप निगेटिव्ह कमेंट तिथे केलं, काहीच म्हणणं पडलं की तुम्ही देणार का नाही भेटले तर, आणि आपण सर्व काही तारीख फिक्स सांगितली सर शेतकरी म्हणून मागील व्हिडिओमध्ये देखील आता पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर तुम्हाला सांगू शकतो की ज्यांना गलत कमेंट्स करायचे असेल त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरी चालतं, काही अडचणी चॅनलला देखील नका सबस्क्राईब करू, आताच व्हिडिओमध्ये तुम्ही चालले जाऊ शकता। कारण की आपण त्याच शेतकऱ्यांना हे व्हिडिओ बनवत असतो ज्यांना खरंच माहितीची गरज असते आणि ज्यांना लाभदायी आपली माहिती आवडते किंवा त्यांना त्याच्यापासून काहीतरी बेनिफिट फायदा भेटतो त्यांनीच आपला व्हिडिओ बघा असं माझं तरी स्वतः म्हणणं आहे शेतकरी बांधवांनो। तर नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पुढील हप्ते कधी येणार या संदर्भात अगदी 2 मिनिटात तुम्हाला मी इथे सांगणार आहे। तर नक्कीच शेतकरी 25 ते 30 जून 2025 दरम्यान हे हप्ते तुम्हाला भेटणार आहे, दोन्ही देखील हप्ते इथे भेटणार आहे। तसं तर 20 जून 2025लाच हे हप्ते तुम्हाला भेटणार होते बिहार येथील एका कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवणीमध्ये, परंतु जे की अहमदाबाद प्लेन क्रॅशचा जो हादसा झाला त्याच्यामुळे हे सर्व काही कार्यक्रम तिथे स्थगिती देण्यात आली शेतकरी म्हणून। कारण की याच्याच पार्श्वभूमीवरती या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सर्व काही देण्यात केंद्र शासनाने ठरलं होतं, परंतु तुम्ही समजू शकता असे काही। तर शेतकरी नक्कीच 25 ते 30 जून दरम्यान की प्रत्येकी 2 + 2 असे 4,000 रुपये तुम्हाला येणार आहे शेतकरी। तर हेच एक माहिती जी रिअल आहे सर्व काही आणि जे अर्थातच 30,000 रुपये भेटण्याचे त्याच्यावरती अद्याप केंद्र शासनाचा कोणताही निर्णय नाही। तर नक्कीच व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक देखील करू शकता। पुढील पण असलेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।